मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सुधाकर आणि सविताच्या लग्नाच्या 7 वर्षानंतर सोहाचा जन्म झाला होता. त्यामुळे पती पत्नीसह संपूर्ण कुटुंब आनंदी होते. भव्य सोहळ्याचे आयोजन करून त्यांनी दूरदूरच्या नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. सोहा 3 वर्षांची असताना तिला शाळेत घालण्यात आले. एके दिवशी सविताला तिच्या मुलीच्या पायावर पांढरे डाग दिसले. रात्री सविताने याबद्दल पतीला सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी सोहाला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी ल्युकोडर्मा झाल्याचं सांगितलं. हे समजताच दोघांना प्रचंड दुःख झाले. एकुलती एक मुलगी आणि हा रोग जो बरा होणे अवघड होते. डॉक्टर म्हणाले, रक्तातल्या काही दोषांमुळे पांढरे डाग येतात. काही वेळा एखाद्या औषधामुळे ही असे होऊ शकते. जास्त काळजी करू नका. आता असे औषध उपलब्ध आहे ज्यामुळे हे डाग वाढत नाहीत. कधी कधी ते बरेही होतात. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून सुधाकर आणि सविताने सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर त्वचारोग तज्ज्ञांच्या देखरेखीखाली सोहावरती उपचार सुरू झाले. तारुण्याच्या उंबरठ्यावरती पाऊल ठेवताच सोहा गुलाबाच्या फुलासारखी फुलली. तिच्या साध्या व्यक्तिमत्वात आणि सौंदर्यामध्ये अफाट मोहिनी होती. पण तिच्या पायावरचे पांढरे डाग मात्र तसेच होते. औषध घेतल्याने त्यांची वाढ झाली नाही. सोहाला तिच्या रोगाची काळजी नव्हती. सविता आणि सुधाकरने कधीही या रोगाचा उल्लेख सोहासमोर केला नाही किंवा त्याबद्दल चिंताही व्यक्त केली नाही. त्यामुळे सोहानेही याला कधीच रोग समजलं नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फॅशन डिझायनरच्या प्रशिक्षणासाठी तिची निवड झाली. ती हुशार होती. त्यामुळे फॅशन डिझायनरचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तिला कॅम्पसमधून नोकरी मिळाली. मुलीच्या बुद्धिमत्तेचा आईवडिलांना अभिमान वाटला. सोहाला नोकरीला लागून 2 वर्षे उलटली. आता सविताला तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. सर्व गुणसंपन्न असूनही मुलीत एक दोष असल्यामुळे तिच्या लग्नाची बोलणी करण्याची हिंमत पती पत्नीला होत नव्हती. दोघांनाही माहीत होतं की तिची बुद्धिमत्ता आणि सौंदर्याच्या जोरावर लगेचच तिचं लग्न ठरेल. पण नंतर तिच्यातील उणीव आड येईल या विचाराने ते उदास व्हायचे. शरीराच्या मर्यादित भागांवरील ल्युकोडर्माचे डाग लपविण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी करता येते. हे सुधाकर आणि सविताला माहीत असले तरी ते 2 कारणांमुळे ती करायला तयार नव्हते. पहिले कारण म्हणजे त्यांना त्यांची लाडकी मुलगी सोहाला असा कुठलाही शारीरिक त्रास होऊ द्यायचा नव्हता. आणि दुसरे म्हणजे हा एखादा मोठा रोग किंवा शारीरिक व्यंग आहे अशी जाणीव देखील त्यांना तिला करून द्यायची नव्हती. त्यांच्या अशा वागण्यामुळेच सोहा स्वतःला इतरांप्रमाणे सर्वसामान्य समजत होती. आपल्या मुलीला चांगला पती आणि घर मिळेल असा पती पत्नी दोघांनाही पूर्ण विश्वास होता. या विश्वासाच्या जोरावर सुधाकरने सोहाच्या लग्नाची जाहिरात ऑनलाईन टाकली. काही दिवसांनी अमेरिकेहून डॉक्टर अर्पितचा ईमेल आला. त्यात त्याचा फोटोही होता. त्याचा संपूर्ण परिचय देताना त्यानं लिहिलं, मी डॉक्टर अर्पित, त्वचारोग तज्ज्ञ आहे. माझे लग्न झालेले नाही. मला तुमच्या मुलीचे स्थळ आवडले. तुम्ही तुमच्या मुलीमध्ये जी कमतरता सांगितली तिला माझ्या मते फारसे महत्त्व नाही. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की लग्नानंतर तुम्हाला किंवा तुमच्या मुलीला आमच्या बाजूने तक्रार करण्याची संधी मिळणार नाही. तुम्हाला माझे स्थळ पसंत असेल तर तुम्ही बंगळुरूला जाऊन माझ्या आईवडिलांशी बोलू शकता. सर्व ठरल्यानंतर मी लग्नासाठी भारतात येईन. अर्पितचे स्थळ सुधाकर आणि सविताला आवडले. ते सोहाशीही बोलले. तिला अर्पितची नोकरी आणि फोटोही आवडला. आई वडिलांच्या सांगण्यावरून ती अर्पितशीही बोलली. तिला सर्व ठीक वाटत होतं. बंगळुरूला जाऊन सुधाकरने अर्पितच्या कुटुंबियांशी बोलणी केली. कुठलीही अडचण न येता लग्न ठरलं. अर्पित महिनाभराची सुट्टी घेऊन भारतात आला होता.
सोहा आणि अर्पितने थाटामाटात लग्न केलं. काही दिवस माहेरी आणि सासरच्या घरी राहिल्यानंतर ती अर्पित बरोबर अमेरिकेला गेली. सर्व काही ठीक झाल्यानंतरही सुधाकर आणि सविताला मुलीच्या सुखद भविष्याबद्दल चिंता वाटत होती. अमेरिकेत गेल्यानंतर सोहा रोज आईसोबत फोनवर बोलायची. स्वतःबद्दल, अर्पितबद्दल आणि दिवस कसा गेला याबद्दल सर्व सांगायची. अर्पितच्या चांगल्या स्वभावाचेही कौतुक करायची. ते ऐकून सविताला बरे वाटायचे. तिच्या पायांवरील डागाबद्दल अर्पित काही बोलला का हे आईला विचारायचे होते, पण ती विचारू शकत नव्हती. कारण मुलीला वाईट वाटू नये म्हणून आजपर्यंत ती कधीही सोहाशी या विषयावरती बोलली नव्हती. सोहा देखील या संदर्भात आईशी कधीच बोलली नाही. तिला याबद्दल आईला काही सांगायची गरजच वाटली नाही. काळ असाच पुढे सरकत राहिला. अर्पित स्वतः एक त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर असल्याने त्याला ल्युकोडर्माची पूर्ण माहिती होती. हा आजार अनुवंशिक असून संसर्गजन्य नसल्याची जाणीव त्याला होती. शरीरातील रक्तातल्या काही दोषांमुळे असं घडतं. जोपर्यंत ते मर्यादित राहते तोपर्यंत प्लॅस्टिक सर्जरीद्वारे ते लपवले जाऊ शकते. त्याने सोहासोबतही असेच केले. इतर काही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर सोहाचे दोन्ही पाय प्लॅस्टिक सर्जरीने बरे केले. काही दिवसांनी सोहाला वाटू लागलं की ती आई होणार आहे. तिने अर्पितला ही आनंदाची बातमी सांगितली. आपला आनंद व्यक्त करत अर्पितने तिला आपल्या मिठीत घेतलं. ही आनंदाची बातमी तुझ्या आईला सांग, अर्पित म्हणाला. हो हो, नक्कीच, सोहा हसत हसत म्हणाली. दुसऱ्या दिवशी सोहाने आईला फोनवर ही बातमी दिली. ती ऐकून सविता आणि सुधाकरला खूप आनंद झाला. त्यांची पूर्ण खात्री झाली की आपल्या मुलीचे वैवाहिक जीवन सुखी आहे. पती पत्नी दोघांनीही अमेरिकेला जायची तयारी केली. सोहा आणि अर्पितलाही याबद्दल कळवले. मुलगी आणि जावई त्यांना आणायला विमानतळावर गेले. सोहाला बऱ्याच दिवसांनी पाहिल्यानंतर सविताने तिला मिठी मारली. घरी आल्यावर भरपूर गप्पा गोष्टी झाल्या. सोहाचे पाय चांगल्या स्थितीत पाहून सुधाकर आणि सविताला आनंद झाला. तक्रारीच्या स्वरात सविता सोहाला म्हणाली, तू मला तुझ्या पायांबद्दल का सांगितले नाहीस? अगं आई, त्यात काही विशेष नव्हते जे मी तुला सांगितलं असतं, सोहा सहजतेने म्हणाली. सविताच्या मनानं हे मान्य केले की आपल्या मुलीचा रोग, ज्याच्यामुळे ते 24 ते 25 वर्षे तणावाखाली होते, ती अर्पितसाठी काही विशेष अशी गोष्ट नव्हती. सुयोग्य जावयासोबत मुलीचे वैवाहिक जीवन आणि भविष्य उज्ज्वल होईल या विचारामुळे सविताचे समाधान झाले.